मित्रांनो, गेल्या एपिसोडमध्ये आपण आपला मेंदू इंग्रजी भाषा कशी शिकतो हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण इंग्रजी शिकूनही आपण मराठीमध्ये विचार करून मग तो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट का करतो आणि आपण खरंच मराठीमध्ये विचार करणं थांबवू शकतो का यावरती बोलणार आहोत. आज मी एक गोष्ट सिद्ध करणार आहे जी कदाचित कुठल्याही इंग्रजी शिक्षकाने तुम्हाला आजपर्यंत सांगितली नसेल. आता फक्त 5 सेकंद तुमचे डोळे बंद करा आणि तुमच्या आईचा चेहरा आठवा. आठवला का? आता मला एकच सांगा, तुमच्या मनात पहिला विचार कोणत्या भाषेमध्ये आला? मराठीमध्ये आला का इंग्रजीमध्ये आला? उत्तर मराठी असेल तर अभिनंदन, तुमचा मेंदू बरोबर काम करतोय. पण मग जेव्हा आपण इंग्रजी शिकतो त्यावेळेला आपल्याला प्रत्येक वेळी मराठीमध्येच विचार का येतो? हा काय आळशीपणा आहे? काय वाईट सवय आहे का? या पाठीमागे आणखी काही कारण आहे? आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत. मी तुम्हाला आज छोटीशी गोष्ट सांगणार आहे ज्यामध्ये 2 विद्यार्थी असतात की एक असतो संदीप आणि दुसरी असते पूजा. दोघेही स्पोकन इंग्लिश शिकत असतात आणि दोघांच्याकडेही एकच पुस्तक, एकच टीचर आणि एकच क्लास. पण 3 महिन्यानंतर दोघांनाही एकच प्रश्न विचारला की व्हॉट डिड यू डू लास्ट संडे? पूजाने लगेच उत्तर द्यायला सुरुवात केली, पण संदीप मात्र थांबला. का बरं? त्याला इंग्रजी येत नव्हतं म्हणून तो थांबला का? नाही, त्याला ग्रामर येत होतं, त्याला व्होकॅब्युलरी सुद्धा येत होती. मग अडचण आली कुठे? सत्य हे आहे की पूजाच्या मेंदूमध्ये प्रश्न विचारल्यानंतर लगेचच उत्तर सुरू झालं, पण संदीपच्या मेंदूत मात्र प्रश्न ऐकला आणि एक गोष्ट सुरू झाली. काय होती ती गोष्ट? गेल्या रविवारी मी मित्राकडे गेलो होतो असं तो आठवत होता आणि ते आठवल्यानंतर लगेचच ट्रान्सलेशन सुरू झालं. याचाच अर्थ स्पष्ट आहे की दोघांकडे सारखंच ज्ञान होतं, पण विचार करण्याची पद्धत वेगळी होती. इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो की जर लहान मुलांना ट्रान्सलेशन करावं लागत नाही तर मग आपल्याला ट्रान्सलेशन का करावं लागतं? लहान मुलाला तुम्ही जर सफरचंद दाखवलं तर त्याची आई किंवा तुम्ही असे म्हणता की हे ऍपल आहे, मग ते बाळ ऍपल लक्षात ठेवतं. त्याला सफरचंद म्हणजे ऍपल असं शिकवलं जात नाही. ए फॉर ऍपल असं शिकवलं जातं. त्याला थेट चित्र आणि शब्द असं जोडायला शिकवलं जातं. पण मग आपण मोठे झाल्यावर काय करतो? ऍपल, त्याच्यानंतर मग त्याचा मराठीमध्ये मिनिंग सफरचंद, मग ऍपल, मग त्याच्यानंतर वाक्य तयार करतो आपण त्याच्यावरती आणि मग त्याच्यानंतर बोलतो. ही लेंथी प्रोसेस बनत जाते. म्हणजेच काय, आपण हे करत असताना स्वतःमध्ये अजून एक स्टेप त्याच्यामध्ये ऍड करतो. ती कुठली? ती म्हणजे ट्रान्सलेशनची. आणि हीच स्टेप तुमची फ्लुएन्सी रोखते. आता स्वतःचा मोबाईल घ्या आणि त्यामध्ये कॅमेरा पटकन चालू करा. आता हा कॅमेराचा आयकॉन जो काय आहे किंवा कॅमेरा जो काय तो शोधायला वेळ लागला का तुम्हाला? अजिबात नाही. लगेचच तुम्ही ते शोधलं, कारण ते ऍप तुम्ही हजारो वेळा वापरले. पण एखादा नवीन ऍप इन्स्टॉल केलं तर ते ऍप पहिल्या दिवशी शोधावं लागतं, दुसऱ्या दिवशी कदाचित शोधावं लागतं, तिसऱ्या दिवशी देखील शोधावं लागतं. पण त्यानंतर लक्षात यायला लागतं पटकन आणि लगेचच आपण ते ओपन करायला लागतो. लँग्वेज मध्ये सुद्धा असंच घडतं. याचा अर्थ क्लिअर आहे की प्रॉब्लेम लँग्वेज मध्ये नाही आहे किंवा प्रॉब्लेम इंग्लिश मध्ये नाही आहे. प्रॉब्लेम हा फ्रिक्वेन्सी मध्ये आहे. किती वेळा आपण सराव करतो, किती वेळा आपण ते बोलतो, किती वेळा आपण ते वापरतो, या सगळ्यावरती तुमची फ्लुएन्सी किंवा तुमचं इंग्लिश स्पीकिंग अवलंबून आहे. याच्या पाठीमागचं लॉजिक क्लिअरच आहे की जी गोष्ट मेंदू वारंवार करतो तो ती पटकन आठवतो किंवा ती पटकन ती लक्षात ठेवतो. ज्या गोष्टीचा वापर कमी त्या गोष्टीला शोधायला वेळ लागतोच किंवा ती गोष्ट करायला वेळ लागतोच. म्हणून मराठी चुकीची नाहीये आणि इंग्रजी अवघडही नाहीये. फक्त फरक आहे तो इतकाच, मराठीचा सराव 20 वर्षांचा आहे, कदाचित त्यापेक्षा जास्तच आहे असेल, पण इंग्रजीचा सराव मात्र 20 दिवसांचा सुद्धा नाहीये. हा फरक बघा, मग तुम्हाला जाणवेल की आपलं इंग्रजी शिकत असताना किंवा इंग्रजी बोलायला शिकत असताना आपण नेमके चुकतो कुठे हे तुम्हाला आता समजेल. आता तुम्हाला मी 3 प्रश्न विचारणार आहे ज्याची तुम्ही उत्तरं मनातल्या मनात द्यायची आहेत. तुमचं नाव काय आहे? तुम्ही कुठे राहता? आणि आज तुम्ही नाश्त्याला काय खाल्लं? आता ही उत्तरं देताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? पहिल्या 2 प्रश्नांची उत्तरं पटकन आली, पण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना मात्र थोडासा वेळ लागला. का बरं? कारण पहिल्या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही 1000 वेळा दिली आहेत
तिसरं उत्तर जे काय आहे ते मात्र रोज बदलतं. पहिले 2 प्रश्नाची उत्तरं बदलत नाहीत. किती जरी तुम्ही विचारलं तरी सुद्धा तुमची बदलत नाहीत. पण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मात्र रोज बदलतं आणि त्यासाठी थोडा वेळ लागतो उत्तर द्यायला. पण हे सगळं जरी असं असलं तरी यापेक्षा अजून एक वेगळं कारण आहे, जे कदाचित खूप मोठं कारण आहे, जे बहुतेक शिक्षक आपल्याला सांगतच नाही. आणि ते कारण समजल्यानंतर तुम्ही स्वतःवर रागावणं कायमचं बंद करा. आपण आत्ताच पाहिलं ना, 1-2 गोष्टींमधून सहज क्लिअर झालं की आपला मेंदू मराठीचा जास्त सराव असल्यामुळे आधी मराठी वापरतो. पण हा फक्त अर्धा भाग आहे. खरं कारण अजून बाकी आहे. आणि ते जर कारण तुम्हाला समजलं तर तुमची इंग्रजी शिकण्याकडे पाहण्याची पद्धतच बदलून जाईल. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही आयुष्यभर दिलेलं आहे, पण त्यामागचं कारण कधीच विचारलं नसेल. समजा तुम्ही सकाळी उठलात, बाथरूम मध्ये गेलात, ब्रश घेतलात, ब्रशने दात घासायला सुरुवात केली. पण मी तुम्हाला पहिल्यांदा विचारते की पहिल्यांदा टूथब्रश वरती टूथपेस्ट लावली की टूथब्रश आधी धुतला? आठवतंय? बहुतेक नाही. कारण तुम्ही विचार करून दात घासतच नाहीये. तुम्हाला रोज सवय झाली त्या गोष्टीची. तुम्ही कधी ब्रश धुता, कधी त्याच्यावरती टूथपेस्ट घालता आणि कधी त्या ब्रश करायला सुरू करता हे तुम्हाला सुद्धा समजत नाही. इतक्या ऑटोमॅटिक त्या गोष्टी घडतात. आणि याच्यावरून एक गोष्ट सहज लक्षात येते की सवय झालेल्या गोष्टींसाठी मेंदूला विचार करावा लागतच नाही. हेच आता इंग्रजीमध्ये होतं. तुमचा ब्रश करण्याचा पॅटर्न जो का आहे तो मेंदूमध्ये स्थिर झालेला आहे, तो मेंदूमध्ये कुठेतरी तयार झालेला आहे. पण इंग्रजीच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं तर हा पॅटर्न कुठे दिसतच नाही आम्हाला. का? त्याचं कारण क्लिअर आहे. इंग्रजी अजून आमची सवय बनलीच नाही. म्हणून तर प्रत्येक वाक्याला मेंदूला थांबावं लागतं, विचार करावा लागतो, ट्रान्सलेशन करावं लागतं, शब्द शोधावे लागतात. या सगळ्यातून मला काय सांगायचं आहे की तुम्हाला इंग्रजी शिकायची नाहीये, तुम्हाला इंग्रजी शिकण्याची सवय पहिल्यांदा लावून घ्यायची आहे. आता तुम्ही एक गोष्ट कल्पना करा की तुम्ही पहिल्याच दिवशी बाईक चालवताय. आता ही बाईक चालवायला तुम्ही शिकत असताना तुम्ही क्लच, गिअर, ब्रेक, बॅलन्स या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देणार आहे तुम्ही. आणि ते कुठे आहे, कसं आहे हे सगळं आठवावं लागतं आणि लक्षात घ्यावं लागतं आपल्याला. पण 2, 3, 4, 5, 6 महिने गेले की हे सगळं आठवावं लागत नाही. ते कुठे आहे, काय आहे सगळं आपल्याला माहित असतं. समोर कुणीतरी आलं की पटकन आपल्याला ब्रेकवरती हात पडतो आणि पटकन आपण ब्रेक दाबतो. इतक्या सगळं ते ऑटोमॅटिकली घडतं. रादर ते ऑटोमॅटिक घडत नाही, त्यासाठी ब्रेन ट्रेन झालेलं असतं म्हणून ते घडतं. पण आपल्याला असं वाटतं की हे सगळं ऑटोमॅटिक घडतं. आणि हे इतक्या ऑटोमॅटिक घडतं की आपण सहज कुणाशी तरी बोलत, गप्पा मारत गाडी चालवत असतो आणि आपल्याला कळत देखील नाही. हे सगळं का घडतं तर हे जे तुमचं स्किल आहे गाडी शिकण्याचं, ते तुमची हॅबिट बनलेली आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही थोडंसं थांबा आणि स्वतःला विचारा की मी इंग्रजी शिकतोय की मी इंग्रजी वापरण्याची सवय बनवतोय, इंग्रजीची हॅबिट तयार करतोय. बहुतेक लोक इथेच चुकतात. लोक काय करतात, रोज एक नवीन ग्रामरचा रूल घ्यायचा, त्यानुसार जायचं, त्यानुसार वाक्य तयार करायला शिकायचं, व्होकॅब्युलरी शिकायची. रोज एखादा नवीन युट्यूबवरचा व्हिडिओ घ्यायचा, तो ऐकायचा, त्याच्यातून आत्मसात करायचं. पण हे सगळं केलेलं, आत्मसात केलेलं वापरलंच नाही तर त्याचा उपयोग काय? जे तुम्ही काल शिकलात ते आज वापरलं पाहिजे ना. जोपर्यंत तुम्ही ते वापरत नाही तोपर्यंत ते लक्षात राहणार नाही. व्हिडिओ ऐकणं, व्होकॅब्युलरी शिकणं ह्या सगळ्या पॅसिव्ह गोष्टी आहेत. जोपर्यंत तुम्ही ते वापरणार नाही तोपर्यंत तुम्ही ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये काम करणार नाही. आणि ऑफकोर्स तुम्ही जे शिकलाय ते वापरलं नाही तर मेंदू काय विचार करतो की हे काही महत्वाचं नाहीये, म्हणून तो डोक्यातून काढून टाकतो किंवा बाजूला ठेवतो. आता आपण एक दैनंदिन जीवनामधलं उदाहरण पाहू. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आठवतो का? ऑफकोर्स आठवतो. का? तो खूप वेळ वापरलेला आहे आपण. पण एखादा मित्राचा नवीन नंबर असेल तो सारखा बघावा लागतो आपल्याला. का? तो आपल्याला पाठ नाही, आपण वापरलेला नाही, आपण लक्षात ठेवलेला नाहीये, कारण तो रिपीट झालेला नाहीये. म्हणजेच काय, इंग्रजीमध्ये सुद्धा रिपिटेशन नसेल तर फ्लुएन्सी येणारच नाही. रिपिटेशन पाहिजे, फ्रिक्वेन्सी पाहिजे, त्याच्यातून हॅबिट तयार होणार आणि त्याच्यातून फ्लुएन्सीकडे तुम्ही जाणार. म्हणूनच फ्लुएंट लोक जास्त शिकत बसत नाही, ते जास्त वापरण्याचा प्रयत्न करतात, ते जास्तीत जास्त इंग्रजी वापरतात. आणि याच्या बरोबर उलट आपण करतो, आपण जास्तीत जास्त शिकतो आणि वापरत काहीच नाही. म्हणून मित्रांनो, आज आपण
या सगळ्यावरती प्रॅक्टिकल उपाय बघणार आहोत. आजपासून आपण एक नवीन नियम तयार करणार आहोत. आज काहीही नवीन शिकवू नका. युट्यूबला व्हिडिओ बघू नका, नवीन शब्दपाठ करू नका, नवीन वाक्यरचना तयार करू नका, काहीही करू नका. हो, काहीही करू नका. बरोबर ऐकलंय तुम्ही. काहीही आज करायचं नाही. आज काय करायचंय? फक्त आज तुमच्याकडं जे काय आजपर्यंत तुम्ही जे काही बघितलेलं आहे, जे काय तुम्ही मिळवलेलं आहे ते वापरायला सुरू करायचं आहे. जसं की आय एम हंग्री, आय एम टायर्ड, आय एम बिझी, आय एम ॲट होम, आय एम वर्किंग. ही जी वाक्य आहेत ती दिवसभरामध्ये 10 वेळा बोला. साधी सोपी वाक्य आहेत ही. तुम्हाला पाहिजे असेल ते आरशासमोर बोला, मनामध्ये बोला, किंवा तुम्ही हे रेकॉर्ड करून सुद्धा बोलू शकता. पण हे आज बोलणं खूप महत्वाचं आहे, कारण आज तुम्हाला मेंदूला सवय लावायची आहे. तुम्हाला तुमच्या मेंदूला कामाला लावायचं आहे आणि त्याची हॅबिट डेव्हलप करायची आहे. हा आजचा पहिला नियम आहे जो तुम्हाला आज फॉलो करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल हे तर खूप सोपं आहे. हो, कारण मेंदूला अवघड गोष्टीपेक्षा सोप्या गोष्टी रिपीट केल्या की जास्त शिकता येतं. जितकं तुम्ही मेंदूसाठी सोपं कराल तितकं ते लवकर शिकणार आहे. जितकं तुम्ही ब्रेन साठी, तुमच्या मेंदूसाठी ते अवघड करून ठेवाल तितकं ते तुमचा मेंदू त्याच्यापासून लांब पळणार आहे. त्यामुळे सोप्या सोप्या गोष्टींनी सुरुवात करा. आता आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट करूया. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला इंग्रजीमध्ये 3 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न असणार आहे व्हॉट डीड आय लर्न टुडे. दुसरा प्रश्न असणार आहे व्हॉट डीड आय ईट टुडे. आणि तिसरा प्रश्न असणार आहे व्हॉट मेड मी हॅपी टुडे. आता तुम्ही म्हणाल पहिल्याच दिवशी एवढ्या कठीण प्रश्नाची उत्तरं कशी द्यायची? आम्हाला तर त्यातलं काहीच येत नाही. उत्तर परफेक्ट द्यायचंच नाही आपल्याला. आपल्याला फक्त उत्तर द्यायचंय. ते बरोबर आहे, चुकीचं आहे याचा विचार नाही करायचा. फक्त उत्तर द्यायचंय बस. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तुम्ही इंग्रजी बोलताना अडखळत असाल, याचा अर्थ तुम्ही कमी हुशार आहे असं नाही होत. याचा अर्थ फक्त इतकाच आहे की तुमच्या मेंदूला अजूनही पुरेसा सराव मिळालेला नाहीये, त्याचं रिपिटेशन झालेलं नाहीये. पण अजून एक गोष्ट बाकी आहे. काही लोक दररोज सराव करतात, पण तरीही प्रॉब्लेम हा आहे की बोलताना आधी मराठीतच विचार येतो. असं का होतं? याच्या पाठीमध्ये एक हिडन हॅबिट आहे जी जवळजवळ प्रत्येक मराठी माणसामध्ये असते आणि ती हॅबिट ओळखल्याशिवाय फ्लुएंट इंग्लिश जवळजवळ अशक्यच आहे. काय आहे ती गोष्ट? आपण पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या भागामध्ये या हिडन हॅबिटचा पर्दाफाश करणार आहोत. आतापर्यंत आपण एक महत्वाची गोष्ट समजून घेतली. काय होती ती महत्वाची गोष्ट? मराठीत विचार करणं ही समस्या नाहीये, ती तुमच्या आयुष्यभराच्या सवयीचा परिणाम आहे. पण मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारते की जर मराठीमध्ये विचार करणं चुकीचं नसेल तर इंग्रजी बोलताना अडचण नेमकी येते कुठे? उत्तर सरळ आहे. आपण विचारांना पूर्ण वाक्यामध्ये बदलतो आणि मग त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याचा प्रयत्न करतो. समजा तुम्हाला कोणीतरी विचारलं की हाऊ आर यू. तुमच्या डोक्यात विचार चालू होतो, मी ठीक आहे असं मला म्हणायचं आहे. मग त्याचं वाक्य तयार करायला सुरू करतात, मी ठीक आहे. मग त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आय एम फाईन. आणि त्यानंतर मग ते बोलतात, डोक्यामध्ये सगळं तयार होतं, ट्रान्सलेशन या सगळ्या प्रोसेस सुरू होते. सगळी प्रोसेस झाली की मग ते तोंडातून बाहेर येतं. पण फ्लुएंट लोक काय करतात की त्यांच्याकडे क्वेश्चन आला की डायरेक्ट ते रिस्पॉन्स करतात. ती एवढी सगळी प्रोसेस ते नाही करत बसत, ते ट्रान्सलेशन नाही करत. ते ट्रान्सलेशन न करता डायरेक्ट इंग्रजीमध्येच विचार करतात आणि तो व्यक्त करतात. चला आपण आणखीन एक उदाहरण पाहूया. तुमची आई स्वयंपाकघरातून आवाज देते की पाणी घेऊन ये, पण आईनं पाणी घेऊन ये हे म्हणायच्या आधी तुमच्या डोक्यामध्ये असा काही विचार आलेला असतो का की आईने आपल्याला पाणी आणायला सांगितलेलं आहे आणि मी आता त्यासाठी उठलो आहे? असा आधीच, ती बोलायच्या आधीच असा काही विचार येतो का डोक्यामध्ये? नाही. तो विचार आधी डोक्यात येत नाही. आईने सांगितल्यानंतर मग तुम्ही कृती करायला जाता, मग तुम्ही उठता, कारण तुमचा मेंदू त्या परिस्थितीसाठी रिस्पॉन्स करायला तयार असतो. इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याला असेच रेडी रिस्पॉन्सेस तयार करायचे आहेत. पण हे करत असताना सगळ्यात मोठी चूक आमची काय होते? आम्ही रोज नवीन काहीतरी शिकतो, 50 शब्द पाठ करतो, काहीतरी ग्रामर चालून शिकतो, पण आम्ही वापरतच नाहीये. ही पद्धत म्हणजे घरामध्ये 500 विटा आणणं आणि भिंत बांधायची आहे तरी सुद्धा न बांधणं, असा प्रकार आहे हा. मटेरियल आमच्याकडे खूप आहे पण आम्ही त्याचा वापरच केला नाही तर काय उपयोग आहे?
म्हणजे विटा, सिमेंट, वाळू सगळं गोळा करायचं आणि घरच बांधायचं नाही. घर बांधायची इच्छा खूप आहे, पण घर बांधायचंच नाही. म्हणजेच काय, शब्द हे आपल्या विटा आहे आणि वाक्य हे आपलं घर आहे. लोक विटा गोळा करत राहतात, पण घर तयारच करत नाही. पण इच्छा खूप असते घर बांधण्याची. आता मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये ब्रेन ट्रेन कसं करायचं ते सांगणार आहे. आजपासून मी तुम्हाला पुढचे 7 दिवस चॅलेंज देणार आहे. काय आहे हे चॅलेंज? तर दिवसभरामध्ये तुम्हाला फक्त 3 वेळा आणि 30 सेकंद स्पेंड करायचे आहे. बस एवढाच वेळ तुम्हाला स्पेंड करायचा आहे. सकाळी आरशासमोर उभे राहा आणि बोला, आय एम गेटिंग रेडी, आय एम ब्रशिंग माय टीथ, आय एम ड्रिंकिंग वॉटर, आय एम कोम्बिंग माय हेअर. आता दुपारी काय बोलायचं आहे? आय एम इटिंग लंच, आय एम वर्किंग, आय एम टॉकिंग टू माय फ्रेंड, आय एम अटेंडिंग अ मीटिंग. आणि रात्री अशी वाक्य बोलायचे आहेत, आय एम फीलिंग स्लीपी, आय एम गोइंग टू स्लीप, आय एम व्हेरी टायर्ड. बस. परफेक्ट इंग्लिश नको, ट्रान्सलेशन देखील नको. जे दिसतंय तेच बोला. यालाच म्हणतात लाईव्ह इंग्लिश प्रॅक्टिस. आणि याच पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्रेनला ट्रेन करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मराठीमध्ये विचार करता म्हणून तुम्ही मागे आहे असं नाहीये. याच्या पाठीमागे एक लॉजिक आहे, ते म्हणजे तुमचा मेंदू जिथे जास्त सराव आहे तिकडे तो जातो. आजपासून रोज 5 मिनिटं जर तुम्ही इंग्रजी वापरली तर हळूहळू इंग्रजी सुद्धा तुमच्या मेंदूसाठी एक वापरलेला रस्ता किंवा ओळखीचा रस्ता वाटायला लागेल. आणि एक दिवस तुम्हाला लक्षात पण येणार नाही की तुम्ही ट्रान्सलेशन न करता इंग्रजी बोलायला लागलेला आहात. आणि हेच तुमच्यामधलं खरं ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे, जे तुम्ही ब्रेन ट्रेनिंगनी अचीव्ह करू शकता. आज आपण समजून घेतलं की मराठीमध्ये विचार करणं ही चूक नाहीये, तर तुमच्या मेंदूची ती नैसर्गिक सवय आहे. जे तुम्ही इतकी वर्ष करत आलात तिकडेच ते ब्रेन जातो. त्याला फक्त एका वेगळ्या पद्धतीने त्याला ट्रेन करायचं आहे. आणि ही सवय तुम्हाला बदलायला सुरुवात करायची आहे. हळूहळू त्या ब्रेनला वेगळ्या पद्धतीने ट्रेन करायचं आहे. इंग्रजीमध्येच बोलण्यासाठी ट्रेन करायचं आहे आपल्याला. आणि हे फक्त आणि फक्त 5 मिनिटाच्या बोलण्याच्या सरावाने होऊ शकतं. यस, इट इज पॉसिबल. आता इथे एक नवीन प्रश्न निर्माण होतो. काय बरं? समजा तुम्ही 20 नवीन शब्द शिकलात, तर त्यापैकी तुम्हाला उद्या किती शब्द आठवतील? काही लोक तर नवीन शब्द काही मिनिटातच विसरून जातात, तर काही लोक वर्षानुवर्ष लक्षात ठेवतात. यामागे मेंदूची एक आश्चर्यकारक मेमरी सिस्टीम काम करत असते. म्हणूनच मी तुम्हाला पुढच्या एखाद्या भागामध्ये मेंदू नवीन शब्द कसे लक्षात ठेवतो हे तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासाठी लागणारी तुम्हाला मेमरी टेक्निक देखील शिकवणार आहे, ज्यामुळे व्होकॅब्युलरी पाठ न करता तुम्हाला नैसर्गिकरित्या लक्षात राहील. आणि ते देखील विना सायास, कुठलाही पाठांतर किंवा कुठलाही मेंदूला जास्त त्रास न देता. पण तोपर्यंत आजचा 5 मिनिटाचा चॅलेंज जो काय तो नक्की पूर्ण करा. आणि जे जे लोक 5 मिनिटाचं चॅलेंज आजपासून करणार आहेत त्यांनी कमेंटमध्ये स्टार्टेड असा शब्द लिहा, म्हणजे मला समजेल की तुमच्या इंग्लिश ब्रेन ट्रेनिंगची सुरुवात आजपासून झालेली आहे. आज आपण एक अतिशय महत्वाची गोष्ट समजून घेतली. मराठीमध्ये विचार करणं ही तुमची चूक नाहीये, तो तुमच्या मेंदूने अनेक वर्षाच्या सरावातून केलेला एक नैसर्गिक मार्ग आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे तो मार्ग बदलता येतो. पण आज आपण फक्त का हे समजून घेतलं. आता पुढचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा तयार होतो, ते म्हणजे कशी. जर मराठीत विचार करणं ही रोजची सवय असेल तर ती सवय रोजच्या सरावाने कशी बदलायची? ट्रान्सलेशन मध्ये अडकणं कायमचं कसं थांबवायचं? आणि इंग्रजीमध्ये बोलताना मेंदूला थेट इंग्रजीमध्ये उत्तर द्यायची सवय कशी लावायची? याचं उत्तर मात्र आपण पुढच्या भागामध्ये शोधणार आहोत. काय पाहणार आहोत आपण पुढच्या भागामध्ये? आपण ट्रान्सलेशन हॅबिट कशी तुटते हे पाहणार आहोत. त्या भागामध्ये मी तुम्हाला ब्रेन ट्रेनिंग सिस्टीम दाखवणार आहे, जी सिस्टीम हजारो विद्यार्थ्यांना ट्रान्सलेशनच्या सवयीमधून बाहेर पडण्यासाठी नक्की मदत करेल. म्हणूनच पुढचा भाग देखील नक्की पहा. आणि आज मी तुम्हाला एकच होमवर्क देणार आहे. दिवसभरामध्ये किमान 10 वेळा स्वतःला एक छोटासा प्रश्न विचार, आणि तो देखील इंग्रजीमध्ये विचारायचा आहे, मराठीमध्ये नाही. कारण फ्लुएन्सी ही एका दिवसात मिळत नाही, ती रोजच्या छोट्या सवयीमधून तयार होते. आता मी भेटेन पुढच्या भागामध्ये, ज्याच्यामध्ये आपण
ट्रान्सलेशन हॅबिट कशी तुटते हे सविस्तर पाहणार आहोत. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप स्पीकिंग आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःवरती विश्वास ठेवा. यस, आय कॅन डू दिस. हा विश्वास तुम्ही स्वतःवरती दाखवला पाहिजे. धन्यवाद.